नमस्कार शेतकरी बांधवांनो. जैव नत्र स्थिरीकरण योजना कृषी महाविद्यालय पुणे अंतर्गत आज आपण कंपोस्ट जीवाणू संवर्धनाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. जमिनीत अनेक प्रकारचे जीवाणू असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थांपासून सूक्ष्म जीवाणूंच्या साहाय्याने कुजवून तयार होणारे उत्कृष्ट असे खत होय. कंपोस्ट खतामुळे जमिनीच्या सुपीकतेत मोलाची भर पडते. शेतामध्ये कितीतरी सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. उदाहरणार्थ गवत, पालापाचोळा, पिकांची धाटे, जनावरांचे मलमूत्र, पिकांचे धान्याव्यतिरिक्त शेष भाग इत्यादी. सेंद्रिय पदार्थांचे विघटन हे विघटन करणाऱ्या जीवाणूंमुळे होते व त्यापासूनच कंपोस्ट खत तयार होते. हे जीवाणू जेवढे अधिक कार्यक्षम तेवढी विघटनाची प्रक्रिया अधिक जलद. म्हणूनच प्रयोगशाळेत उपलब्ध सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यात कार्यक्षम ठरलेले जीवाणूच वापरावेत. कंपोस्ट खत तयार करण्याच्या 2 पद्धती आहेत. ढीग पद्धत व खड्डा पद्धत. ढीग पद्धत ही जास्तीत जास्त प्रमाणात वापरण्यात येणारी पद्धत आहे. कंपोस्ट खत वापरण्याचे फायदे असे की कंपोस्ट खत हे नत्रयुक्त जीवाणू असल्यामुळे हवेतील नत्र शोषले जाऊन ते पिकांना उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळेच पिकांची जोरदार वाढ होते व पिकाच्या रोगप्रतिकारक शक्तीतही वृद्धी होते. सेंद्रिय पदार्थांचे जलद विघटन होते. बियाणांच्या उगवण क्षमतेत वाढ होते. रासायनिक खर्चात कपात होते व हे खत वापरल्याने जमिनीवर व पिकांवर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. धन्यवाद.